इमिना सकारेण तं बुद्धं अभिपूजयामि। इमिना सकारेण तं धम्मं अभिपूजयामि। इमिना सकारेण तं संघं अभिपूजयामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागतरान सम्यक संबुद्ध त्यांचा स्वाख्यात असा सद्धम्म आर्य श्रावक संघाला त्रिवार अभिवादन करतो। या तीन रत्नांची अनमोल भेट देणारे विश्वरत्न विश्वभूषण परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्रिवार वंदन करतो। पूजनीय भंतेजी यांना सुद्धा त्रिवार वंदन। आपणा सर्वांना सप्रेम जय भीम। तर कालच आपण धम्म विजय दिन, धम्म क्रांती दिन साजरा केला, अशोका विजयादशमी। आणि या अशोका विजयादशमी निमित्त आपण आपले बाबासाहेब कसे होते, आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला। आज आपण आपले बाबासाहेब खरंच का महान आहेत याविषयी थोडंसं बोलणार आहोत की खरंच आपले बाबासाहेब का महान आहेत आणि आपल्या बाबासाहेबांबद्दल आपल्याला किती माहिती आहे। आपण म्हणतो ना, जय भीम जय भीम जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो विजय असो। रात्रंदिवस आपण जय घोषाच्या त्या ठिकाणी काय करतो, घोषणा देतो। आपण त्यांचा जय जयकार करतो, आपण त्यांचा आदर करतो, आपण त्यांचा गौरव करतो, आपण त्यांचा सन्मान करतो, आपण त्यांचं पूजा करतो, आपण त्यांना अभिवादन करतो, आपण त्यांना वंदन करतो, आपण त्यांची रात्रंदिवस पूजा करतो। आणि ते पूजनीयच आहे, ते वंदनीयच आहे, ते आदरणीयच आहे। परंतु का आतापर्यंत या 3 महिन्याच्या काळामध्ये आपण आपले तथागत कसे आहेत, आपल्या तथागतांमध्ये काय गुण आहेत, आपल्या तथागतांची काय वैशिष्ट्ये आहेत, आपल्या तथागतांचं कोणतं बल आहे, आपल्या तथागतांची काय त्या ठिकाणी पारमी आहे, कशा प्रकारे सदाचरण आहे, कशा प्रकारे त्यांचं बल आहे, हे पाहण्याचा प्रयत्न केला। आणि पाहता पाहता बाबासाहेबांनी सुद्धा बाबासाहेबांची गुण, बाबासाहेबांची त्या ठिकाणी वैशिष्ट्य, गुणवैशिष्ट्य आपण पाहण्याचा प्रयत्न केला। तर आज हे जे आजचं जे संपूर्ण सत्र आहे, तर ते आपण आपले बाबासाहेब महान का होते या अर्थाने पाहणार आहोत। तर आपण पाहतो बाबासाहेबांना सर्वात प्रिय गोष्ट कोणती असेल, कोणती होती सांगते? बाबासाहेबांची सगळ्यात आवडती गोष्ट, जोरात कोणती होती? बाबासाहेबांची सर्वात आवडती गोष्ट, येस, त्यांनी काय सांगितलं? पुस्तक। कोणती होती? बाबासाहेबांची सगळ्यात आवडती गोष्ट होती पुस्तक। आणि बाबासाहेबांनी आतापर्यंत जगात सगळ्यात जास्त पुस्तक वाचलेला व्यक्ती कोण असा जर रेकॉर्ड काढला तर तो परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आहे। कोणाच्या नावावर आहे? जोरात बोला, आळस आलाय, आज कंटाळा आलाय, आज लास्ट आहे, त्यामुळे आज व्यवस्थित आहे का, आणि आज थोडंसं काय घेऊन जाता येईल तर ते नक्की घेऊन जा। तर बाबासाहेब जगातला सगळ्यात महान विद्यार्थी म्हणून त्यांना गौरव केला जातो ना, परंतु सर्वात जास्त जगात पुस्तक वाचणारा व्यक्ती कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सगळ्यात जास्त संशोधन करणारा व्यक्ती कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।
सगळ्यात जास्त त्या ठिकाणी प्रश्न विचारणारा व्यक्ती कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सगळ्यात जास्त इतिहासाची पुनर्बांधणी करण्यासाठी सर्वात मोठी त्या ठिकाणी लायब्ररी निर्माण करणारा व्यक्ती कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वात जास्त वैयक्तिक पुस्तक असणारा व्यक्ती कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वात जास्त त्या ठिकाणी पुस्तकांवर प्रेम करणारा व्यक्ती कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुस्तकांच्या या विषयामध्ये बाबासाहेबांना जेव्हापासून त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी वाचनाची आवड लावली आणि वाचनाची आवड लावल्यानंतर बाबासाहेबांनी वाचनाचा त्यांनी छंद जोपासला. छंदम जनेती म्हणतोय ना आपण, छंद असला पाहिजे. आज आपण पुस्तकांपासून फार लांब आहे, आपल्याला शाळेतलीच पुस्तकं वाचायला आवडत नाहीये. परंतु जगात जर सर्वात जवळचा मित्र कोण असेल तर पुस्तक आहे. म्हणून एक तरी पुस्तक आपल्या जवळ असलं पाहिजे, एक तरी नवीन पुस्तक वाचलं पाहिजे, एक तरी पुस्तक कुठं गेल्यानंतर आणलं पाहिजे. हे सगळ्यात म्हणजे जीवनाचा जोडीदार कोण असेल तर पुस्तक आहे. आणि ती आवड आपल्याला लावून घ्यावं लागेल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विद्यार्थी दशेतच त्यांना वाचनाची एवढी आवड लागली आणि वाचन करत असताना त्यांना संस्कृत मधनं ऍडमिशन घेण्याचं नाकारलं. परंतु तेच बाबासाहेब पुढे जाऊन संस्कृतचे विद्वान झाले. आपल्याला इतिहास माहिती आहे ना, बाबासाहेबांना शाळेत वर्गात बसून दिलं नव्हतं, परंतु बाबासाहेब ज्ञानाचं विद्यापीठच झाले. ज्या बाबासाहेबांना वर्गात बसू दिलं नव्हतं ते बाबासाहेब ज्ञानाचं विद्यापीठ झालं की त्यांच्याच नावाच्या कॉलेजमध्ये विद्यापीठामध्ये जाऊन शिकावं लागत आहे. हा इतिहास आहे का नाही? तर बाबासाहेबांनी वाचनाची आवड लावून घेतली, बाबासाहेबांनी वाचन केलं. नुसतं वाचलं नाही तर त्यांची मेमरी पॉवर एवढी शार्प होती, एवढी शार्पनेस होता त्यांच्यामध्ये. मी म्हणतो की जर बाबासाहेबांचा त्यांच्या मृत्यूनंतर जर मेंदू त्या ठिकाणी अभ्यासाला घेतला असता तर तो जगातल्या सर्वात मोठ्या बुद्धिमान व्यक्तीचा त्या ठिकाणी मेंदू असता. आज जगातले महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या मेंदूचं परीक्षण केलं गेलं आणि असं सांगितलं गेलं की त्यांनी त्यांच्या मेंदूचा 22% वापर केला. किती? आणि ते जगातले सगळ्यात मोठे शास्त्रज्ञ ठरले. परंतु मी म्हणतो की नक्कीच निश्चितच बाबासाहेबांचा जर मेंदू त्या ठिकाणी त्याच्यावर संशोधन झालं असतं तर जगातला सगळ्यात प्रकाशित आणि प्रखर तेजस्वी त्या ठिकाणी बाबासाहेब ठरले असते. तसेही ते आहेतच, त्याच्यात काही वाद नाहीये. परंतु बाबासाहेबांवर त्या ठिकाणी जसं संशोधन व्हायला पाहिजे नव्हतं तसं संशोधन झालेलं नाही. बाबासाहेबांनी विद्यार्थी दशेतच इतके ग्रंथ वाचले, ग्रंथ वाचून त्याच्या तळटिपा, त्याची टिपणं त्या ठिकाणी बाबासाहेब नियमित काढायचे. पुस्तकाच्या पुस्तक, वह्याच्या वह्या त्यांच्या भरून गेल्या. इतकं रायटिंग करायचे बाबासाहेब, इतके लिहायचे, इतक्या नोट्स काढायची सवय खूप छान. आणि इतके नोट्स काढायचे आणि नोट्स काढता काढता बाबासाहेबांनी जेव्हा मुंबई विद्यापीठामध्ये ते शिकत होते त्या मुंबईमध्ये असताना, मुंबईच्या कॉलेजमध्ये शिकत असताना अनेक ग्रंथांचा त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला. फार दुर्मिळ ग्रंथ मुंबईच्या युनिव्हर्सिटीमध्ये, त्या कॉलेजमध्ये, लायब्ररीमध्ये तासन तास बाबासाहेब बसायचे. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेलेले असताना जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी कोणती? तर कोलंबिया युनिव्हर्सिटीची. आणि त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत असताना बाबासाहेबांनी रात्रंदिवस तिथं का घातला? बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे म्हणजे नेमकं काय करायचे? काय टाइमपास करत होते? काय त्यांना काही काम नव्हतं? तर बाबासाहेब अभ्यास करत होते, वाचन करत होते, म्हणजे मेन संशोधन करत होते. आणि संशोधन करत असताना जगातली जे काही मोठे टायटल आहेत ते सगळे बाबासाहेबांच्या नावावर आहे. म्हणजे बाबासाहेब एक महान वकील आहेत. विधिशास्त्राचा, वकिलीचा अभ्यास करणारा जगातला सगळ्यात मोठा माणूस म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. सगळ्यात महान बॅरिस्टर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. बॅरिस्टर पदवी अशीच मिळत नाही. बॅरिस्टर म्हणजे सर्व जगाच्या राज्यघटना, सर्व म्हणजे गाव पातळीपासून, व्यक्तिगत पातळीपासून तर जागतिक पातळीपर्यंतच्या
वैश्विक समस्या सोडवणारे सर्व कायदे ज्या व्यक्तीला अत्यंत सुस्पष्टपणे उत्तमरित्या चांगल्या पद्धतीने माहीत आहे त्याला म्हणतात विधी तज्ञ, त्याला म्हणतात बॅरिस्टर. आणि बाबासाहेब हे त्या सर्व बॅरिस्टरांमध्ये अग्र आहेत. किती पुस्तकं वाचली असतील त्याच्यासाठी. कायद्याची सर्व पुस्तकं, कायदे म्हणजे कोणते? जंगलाचे कायदे, प्राण्यांचे कायदे, समुद्री कायदे, सीमेचे कायदे, सर्व त्या ठिकाणी बंधनांचे कायदे. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी काय केले? त्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला. आणि बॅरिस्टर हे अतिउच्च पदवी त्यांनी अत्यंत कमी वयात, ज्या अभ्यासाला 8 वर्ष लागतात. किती? 8 वर्ष लागतात. तो अभ्यासक्रम त्यांनी 2.5 वर्षात पूर्ण केला. आहे का नाही रेकॉर्ड? ज्या अभ्यासाला 8 वर्ष लागतात तो 2.5 वर्षात पूर्ण केला. आणि का पूर्ण केला? की अरे मी जर 8 वर्ष हा अभ्यासक्रम करत बसलो तर मला स्कॉलरशिप कशी मिळेल? माझ्या पोटापाण्याचं काय? माझ्या घरच्यांचं काय? मी जर इथं शिकत बसलो तर. त्या ओढीनं, त्या तळमळीने 21 तास अभ्यास केला. आपण फक्त 18 तास ऐकलाय. किती तास अभ्यास केला? 21 तास. मग बाबासाहेब आराम कधी करत होते? बाबासाहेब झोपत कधी होते? बाबासाहेब त्या ठिकाणी जेवत कधी होते? बाबासाहेब त्या ठिकाणी स्वतःची वैयक्तिक कामं कधी करत होते? इतका अभ्यास केला बाबासाहेबांनी. इतिहासामध्ये बाबासाहेब काय? इतिहास तज्ञ. इतिहास म्हणजे झालेल्या घटना नाही फक्त, सर्व जगाचा, मानवी उत्क्रांतीचा संपूर्ण इतिहास यथातथ्य माहित असणारा व्यक्ती म्हणजे बाबासाहेब. इतिहास तज्ञ. भौगोलिक परिस्थिती, सर्व भौगोलिक परिस्थिती, सर्व राजवंश परंपरा, सर्व त्या ठिकाणी जे उत्क्रांती झाली त्या उत्क्रांतीचा इतिहास सर्व बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अभ्यासला. त्याच्यासाठी किती ग्रंथ त्यांनी अभ्यासले असते. बाबासाहेबांना भाषा शिकण्याची खूप आवड. असं म्हणतात कमीत कमी बाबासाहेबांना 16 भाषा येत होत्या. किती? 16 लँग्वेज. त्यातल्या 5-6 भाषा तर असे बोलू शकत होते बाबासाहेब. आणि 16 भाषा एकदम उत्तम प्रकारे बाबासाहेबांना त्या ठिकाणी कळत होत्या. ते ह्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली असं. इतिहास तज्ञ, भौगोलिक अभ्यास, त्यानंतर राजकीय घडामोडी, सामाजिक चळवळी, सर्व राजेशाही याचा पूर्ण बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अभ्यास केला. राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासशास्त्रज्ञ, नीतिशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, अशा प्रकारे विधी तज्ञ, धार्मिक अभ्यास करणारे, धम्मचिंतक, प्रकांड पंडित, अशा प्रकारे बाबासाहेबांनी अभ्यास केला. त्यांनी स्वतःची लायब्ररी बनवली. स्वतःचं बाबासाहेबांचं ग्रंथालय होतं. आणि त्या ग्रंथालयात किती पुस्तकं असतील बरं? आपल्याकडे किती पुस्तक आहेत? बाबासाहेबांचं स्वतःचं ग्रंथालय होतं. म्हणजे इतकी पुस्तकं जमा झाली की त्याचं एक ग्रंथालय बनलं. आणि त्या पुस्तकासाठी घर बांधावं लागलं. पुस्तकांसाठी घर बांधणारा एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुस्तक वाचलंच पाहिजे, बरोबर की नाही? तर त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पर्सनल लायब्ररीमध्ये 50,000 पुस्तकांचा साठा होता. किती? मग ती पुस्तकं फक्त बाबासाहेबांनी आवड म्हणून आणली होती का? आवड म्हणून खरेदी केली होती का? ती एवढी पुस्तकं वाचली होती. धार्मिक साहित्य, सामाजिक साहित्य, सर्व प्रकारचं साहित्य त्यांच्याकडे होतं. कोणाला जर रेफरन्स लागला तर ते बाबासाहेबांकडे यायचे.
बाबासाहेबांचे ग्रंथ हाताळायचे, बाबासाहेबांकडून गायडन्स घ्यायचे. कोण लोक होती ती? मोठे मोठे बॅरिस्टर, मोठे मोठे वकील, मोठे मोठे अभ्यासक मंडळी, विचारवंत बाबासाहेबांकडे यायचे. बाबासाहेबांनी जगातल्या ज्या मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी लायब्ररी आहे, जसं मी आता तुम्हाला कोलंबिया युनिव्हर्सिटी सांगितलं, जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी जर आज कोणाची असेल तर ती हार्वर्ड युनिव्हर्सिटीची आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी. आणि तिची लायब्ररीमध्ये 20 मिलियन बुक्स आहेत. 20 मिलियन बुक, जवळजवळ 2 करोडच्या आसपास पुस्तक आहेत. त्याच्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, तिच्यात अनेक लायब्ररी नाही, लायब्ररी आहेत तिच्या. आणि त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतली अत्यंत दुर्मिळ असं साहित्य बाबासाहेबांनी वाचलंय. कुणी लिहिले? आताच्या लिहिलेल्या लेखकांचं वगैरे साहित्य नाही बाबासाहेबांनी वाचलं. बाबासाहेबांनी काय केलं? जे जुनं प्राचीन साहित्य आहे ते वाचलं. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात माहितीये? मी या ज्ञानाच्या महासागराच्या घोटाभरच पाण्यात आहे. अजून मी म्हणजे अप्रमाण एवढं विपुल साहित्य आहे की मी अजून गुडघाभर सुद्धा पोचलेलो नाहीये. मग विचार करा, किती अफाट ज्ञानाचं भांडार आहे, किती अफाट ज्ञानाचं साम्राज्य आहे. बाबासाहेब जर एवढं अभ्यासक आहेत, एवढे वाचन करतात, तर ते स्वतःला म्हणतात की मी अजून गुडघाभरच पाण्यात आहे. तर केवढी विशाल ही ज्ञानाची गंगा आहे. आपल्या जगामध्ये पहिली युनिव्हर्सिटी निर्माण जर कोणी केली असेल तर ती बौद्धांनी. नालंदा इथलं महाविहार हे वाढत 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 जाऊन कधी त्याचा 10 एकरचा परिसर झाला हे कळलंच नाही. आणि या भल्या मोठ्या परिसरामध्ये एक विस्तृत असं विद्यापीठ तयार झालं आणि त्याचं नाव पडलं नालंदा विद्यापीठ. आणि या नालंदा विद्यापीठामध्ये त्यावेळेस जी लायब्ररी होती ती जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी होती. लिखित लायब्ररी होती. मोठ्या मोठ्या आचार्यांची, मोठ्या मोठ्या विद्यार्थ्यांची संशोधन त्या ठिकाणी केलेली पुस्तकं त्या ठिकाणी होती. प्रमाणित पुस्तकं होती आणि त्यांची संख्या होती जवळजवळ 90 लाख. किती होती? 90 लाख पुस्तकं. आणि ती 3 भागात विभागली गेली होती. जी लायब्ररी होती तिचं नाव होतं धर्मगंज. गंज माहिती आहे तुम्हाला? गंज रचतात. इथं तुम्ही तांदळाची रचता. आमच्या इथं ज्वारीचे जे राहतं ना, तर त्याची गंज रचली जाते, म्हणजे गुरांना खायची. म्हणजे असं तसं गंज म्हणजे एक मोठा ढिगारा, विस्तृत असा ढिगारा. तर तो कशाचा होता? धर्माचा. विस्तृत असा टेकडी. आणि ती कशाची होती? धम्माची. धर्मगंज. आणि ते 3 विभागात विभागला होता. एक होता रत्नसागर, रत्नदधी आणि रत्नरंजक. अशा 3 भागात ही लायब्ररी होती. आणि या लायब्ररीत त्या ठिकाणी त्या युनिव्हर्सिटीत जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपलं कोण इंटरव्ह्यू घेतं? समजा आपल्याला कुठं जर म्हणजे इंटरव्ह्यू एखाद्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला लागायचंय किंवा मुलांचं सिलेक्शन होतं, तेव्हा कोण इंटरव्ह्यू घेतं? जे जाणकार आहे, जे नॉलेज आहे त्यांना ते घेतात ना. म्हणजे जे शिक्षक आहेत, टीचर आहेत ते घेतात. परंतु नालंदा युनिव्हर्सिटीची ही खासियत होती की नालंदा युनिव्हर्सिटीच्या 4 दिशेला 4 द्वार होते, महाद्वार होते. आणि या महाद्वारावर जे पहारेकरी होते पहिला इंटरव्ह्यू ते घ्यायचे. कोण? पहारेकरी, द्वारपाल. जे द्वारपाल होते, द्वारातून आत कोणाला सोडायचं, बाहेर कोण गेलंय याचं जे लक्ष देतात त्यांना काय म्हणतात? द्वारपाल. आणि हे द्वारपाल पहिला इंटरव्ह्यू म्हणजे पहिली मुलाखती त्यांना द्यावं लागायची. आणि अनेक जण तिथंच अयशस्वी ठरायचे. एवढे हुशार ते द्वारपाल होते. मग विचार करा, आतले टीचर कसले असतील, आतले आचार्य काय असतील, किती महान आचार्य असतील.
आचार्य नागार्जुन, आचार्य असंग, वसुबंधू, धर्मकीर्ती, शांतिरक्षित, शांतिदेव असे अनेक महान आचार्य, आचार्य दिग्नाथ, वसुबंधू असे महान महान आचार्य त्या ठिकाणी झाले की आज सुद्धा त्यांचं नाव ऐकल्यानंतर सगळे थरकाप कापतात. एवढं अद्भुत असे त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी होता. अशी नालंदा युनिव्हर्सिटी जेव्हा अतिक्रमणामध्ये आणि विरोधकांनी त्या ठिकाणी जाळली, तेव्हा असं म्हणतात त्या नालंदा युनिव्हर्सिटीची लायब्ररी काही महिने जळत होती, काही दिवस नाही. किती दिवस जळत होती? 6 महिने. काही महिने. तर किती महिने जळत होती? 6 महिने. आहे ना आश्चर्य? एक घर जळायला किती वेळ लागतो? एक राजवाडा किती दिवस जळतो जवळ जवळ, परंतु ती लायब्ररी 6 महिने जळत होती. हा इतिहास आहे. आणि बाबासाहेब म्हणतात आज जर नालंदा विद्यापीठ असतं तर आज भारताचं या जगाची अवस्था काही औरच असती. जहा डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा, ओ भारत देश आहे मेरा, असं जे म्हणलं जातं ते त्या काळाला म्हणलं जातं. एवढे ज्ञानी, एवढे उच्च विद्वान त्या काळात होते. प्रचंड शोध त्या ठिकाणी लागले. आता आपल्याला वाटतंय मेट्रो झाली, बुलेट ट्रेन आली, कॅम्प्युटरचा याचा जमाना आलाय, त्याच्यापेक्षाही तो काळ सर्वश्रेष्ठ होता. कारण मानवी मनाची प्रचंड उत्क्रांती त्यावेळेस झाली होती. मानवी मनाचा प्रचंड विकास त्या काळात झाला होता. आणि त्या काळात महान महान ज्ञानी लोक झाले होते. घराघरातली स्त्री, घराघरात व्यक्ती हे उच्च विद्वान त्या ठिकाणी होते. अशी एवढे नॉलेज बाबासाहेबांचं होतं. एवढा अभ्यास बाबासाहेबांनी केला होता. अनेक संस्कृत साहित्य, संस्कृतातले सर्व वेद, वेदांग, उपनिषद, ब्राह्मणे, पुराणे, टीका, अनुटीका सर्व बाबासाहेबांनी अभ्यासलं. प्रचंड अभ्यास केला. मनुस्मृती, मनुस्मृतीशी निगडीत सर्व स्मृती सर्वांचा बाबासाहेबांनी अभ्यास केला. संस्कृताचे महान विद्वान बाबासाहेब झाले. त्या साहित्याचं म्हणजे असं कोळून सार करून जे पिळतात तसं बाबासाहेब सर्व साहित्य पिले. त्यावेळेस असलेलं सर्व उपलब्ध साहित्य बाबासाहेबांनी वाचलं. त्यावेळेसच्या जैन साहित्य, जे आगम साहित्य आहे, त्या सर्व साहित्याचा बाबासाहेबांनी अभ्यास केला. सर्व संत साहित्याचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. सर्व जे शिखांचं अत्यंत पवित्र ग्रंथ, गुरु ग्रंथ साहेब, पंजाबी साहित्याचा त्या ठिकाणी बाबासाहेबांनी अभ्यास केला. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी दक्षिणात्य साहित्य सुद्धा वाचलं, बंगाली साहित्य वाचलं. त्यावेळेच्या प्राप्त याच्यानुसार जे जे इंग्लिशमध्ये जे ग्रंथ त्या ठिकाणी होते, मानवी स्क्रिप्ट होत्या जुन्या अत्यंत प्राचीन, ते बाबासाहेबांनी वाचलं. आणि वाचत 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 बाबासाहेबांनी त्रिपिटकाचा अभ्यास केला. सोपं नाहीये बाबासाहेब होणं आणि सोपं नाहीये बाबासाहेबांना समजून घेणं. आणि बाबासाहेब काय म्हणाले होते हे फक्त तोच व्यक्ती करू शकतो ज्याच्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. आणि बाबासाहेबांना पूर्ण विश्वास होता. हा विश्वास आला कुठून? कारण त्यांना स्वतःच्या बौद्धिक क्षमतेवर विश्वास होता, स्वतःच्या नीतिमत्तेवर विश्वास होता, स्वतःच्या मर्यादा बाबासाहेबांना माहित होत्या. आणि हे अभ्यास करत असताना बाबासाहेबांना बुद्ध फार प्रिय वाटले. आणि मग बुद्ध फार प्रिय वाटल्यानंतर बाबासाहेबांनी काय केलं? बुद्ध साहित्याचा अभ्यास केला. मग हे बुद्ध साहित्याचा अभ्यास करत असताना, बुद्ध साहित्य फार विशाल आहे. जगामध्ये कोणत्या धर्माचं साहित्य जर सर्वात जास्त विशाल असेल तर ते बौद्ध साहित्य समजलं जातं. कारण भगवान बुद्धांची त्या ठिकाणी भगवान बुद्धांचं जे साहित्य आहे तर ते 3 भागात विभागलेलं आहे. एक विनय पिटक, एक सुत्त पिटक, एक अभिधम्म पिटक. त्याला 3 पेटा म्हणतात. 3 पेटारे, पेट्या नाही, पेठारे. आणि त्या 3 पेटाऱ्यामध्ये पहिलं आहे विनय पिटक, दुसरं आहे सुत्त पिटक, तिसरं आहे अभिधम्म पिटक. विनय पिटकामध्ये त्या ठिकाणी विनय पिटकामध्ये 5 भाग, सुत्त पिटकामध्ये 5 भाग आणि अभिधम्म पिटकामध्ये 7 भाग. 7 भागामध्ये एवढं विस्तृत त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण पाहतो की जे विनय पिटक आहे त्याच्यामध्ये महत्वाचे असे काय की विभंग
आणि परिवार असे दोन भाग आहेत. तर विभंगामध्ये भिक्खू विभंग आणि भिक्खुनी विभंग म्हणजे भिक्षूंचे नियम भिक्षुणींचे नियम त्या ठिकाणी आहे. आणि परिवारामध्ये त्या ठिकाणी काय आहे, खंदकामध्ये महावग्ग आणि चूलवग्ग आणि परिवार हा असा ग्रंथ प्रकरण त्या ठिकाणी आहे. म्हणजे विनय पिटक. नंतर सुत्त पिटक आहे, त्याच्यामध्ये 5 भाग आहेत. एक दिग्ग निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय. आणि त्या खुद्दक निकायामध्ये 15 ग्रंथ आहेत. आणि त्याच्यानंतर आहे अभिधम्म पिटक, त्याच्यामध्ये जे 7 भाग म्हणले तर 7 भागामध्ये आपण पाहतो की धम्मसंगिनी, विभंग, धातुकथा, पुग्गलपय्यती, कथावत्तू, यमक आणि पठ्ठाण. जे पठ्ठाण आपण करतोय ना, पठ्ठाण पाली म्हणतोय, ते अभिधम्मामधलं आहे. आणि आपण पाहतोय की जे सुत्त पिटकामधलं खुद्दक निकाय आहे त्याच्यामध्ये जे 15 ग्रंथ आहे, तर त्या 15 ग्रंथ या ठिकाणी आपण नाव ऐकूया. खुद्दक पाठ, धम्मपद, उदान, इतिउत्तक, सुत्त निपात, विमानवत्तू, पेतवत्तू, थेर गाथा, थेरी गाथा, जातक, निद्देश, पटिसंविधाना, अपदान, बुद्धवंश आणि चर्या पिटक असे ग्रंथ आहे. त्याच्यातला धम्मपद हा दुसरा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. आणि बाबासाहेबांनी एवढं सगळ्याचा अभ्यास केला. फक्त त्रिपिटक नाही, पालीचं साहित्य नाही बाबासाहेबांनी वाचलं, तर बाबासाहेबांनी जे 2 पंथ आहेत बौद्ध धम्मामध्ये, एक थेरवाद एक महायान, महायानांचं सुद्धा सर्व त्रिपिटक सर्व साहित्य बाबासाहेबांनी वाचलं. महायानाचं त्रिपिटक जे संस्कृत मध्ये साहित्य आहे ते संपूर्ण साहित्य बाबासाहेबांनी वाचलं. त्यांचे मेन 9 महान ग्रंथ आहेत. सद्धम्म पुंडरीक सूत्र, ललित विस्तार, लंकावतार सूत्र, हे असे अत्यंत महान महान ग्रंथ साहित्य त्या ठिकाणी आहे. नागार्जुनांचं साहित्य, असंगांचं साहित्य, शांतीदेवांचं साहित्य, एवढं साहित्य वाचाय बाबासाहेबांना वेळ कुठून मिळाला. तर आवड असेल ना तर व्यक्ती सवड काढतो. बाबासाहेबांना छंद निर्माण झाला होता. छंद, त्यासाठी बाबासाहेबांनी मेहनत घेतली आणि चित्त त्या ठिकाणीच मन लागलं. आणि मग बाबासाहेबांनी त्याची मीमांसा केली. 4 रिद्धिपात, छंद, वीर्य, चित्त, मीमांसा अशा पद्धतीने बाबासाहेबांनी हे पूर्ण साहित्य वाचलं. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांना जर कोणता ग्रंथ लिहायला सगळ्यात जास्त वेळ लागला असेल, बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिले, तर बाबासाहेबांना दि बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहायला सर्वात जास्त काळ लागला. कारण बुद्ध आणि त्यांच्या धम्मातलं एक एक वाक्य, एक एक अक्षर म्हणजे संपूर्ण त्रिपिटक आहे, संपूर्ण बौद्ध साहित्य आहे. मग ते थेरवादी असो, महायानी असो अथवा कोणतं असो, ते सर्व त्याच्यामध्ये आलेले. सर्व महान महान उदाहरणं, संशोधन, अलंकारिक आणि वस्तुस्थिती आणि सत्य भाषाही त्याच्यामध्ये वापरलेली आहे. आणि त्या बाबासाहेबांनी धम्माचा एवढा विस्तृत अभ्यास करून आपल्याला जी त्या काळात जे अत्यंत भयानक प्रश्न लोकांना पडले होते ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये केलेला आहे. त्यामुळं जे आपल्या अंगावर काटा येत असेल ऐकून की बाबासाहेबांनी एवढी मेहनत कशासाठी घेतली आहे. बाबासाहेबांना माहित होतं माझ्या समाजाची अवस्था काय आहे, त्यांना अजून पोटा पाण्यासाठीच खूप संघर्ष करावा लागणार आहे. बाबासाहेबांना माहित होतं की त्यांना अजून समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. मानव म्हणून स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यांना स्वतःचं जीव प्राण द्यावं लागणार आहे. काय बाबासाहेबांना माहित नव्हतं असं नाही. त्यांना रस्त्यावर उतरून लढाई करावं लागणार आहे. त्यांना भाकरीचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. त्यांना मानवी हक्कासाठी, स्वतःच्या संघर्षासाठी त्या ठिकाणी कार्य करावं लागणार आहे. संविधान लागू होण्यासाठी, स्वतः आत्मसात करण्यासाठी यांचं फार मोठं योगदान आहे हे बाबासाहेबांना माहित होतं. तरी बाबासाहेबांनी एवढा धीरगंभीर बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ का लिहिला. आणि त्यांना माहित होतं जेव्हा यांचा पोटाचा प्रश्न, कारण हे इतके प्रगती करणार आहे की दिपवून टाकणार आहे लोकांना. आज जग दिपलंय की या जुन्या असणाऱ्या महारांची प्रगती कशी झाली.
तर त्याच्यावर फक्त एकच उत्तर आहे, त्यांनी बौद्ध धम्म घेतल्यामुळे, त्यांनी भगवान बुद्धांच्या विचारामुळे, आचरण केल्यामुळे. आरक्षण फक्त बाबासाहेबांनी बौद्धवाल्यांनाच दिलं का? बाबासाहेबांनी सर्व समाजाचा विचार केला. आरक्षण हे सर्व जर आज पाहिलं तर हिंदूच समाज त्या ठिकाणी घेतो आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण होतो. परंतु नंतर आपण त्या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर जी आपल्या प्रगतीला जी सहाय्यक झालेली गोष्ट कोणती आहे तर तो भगवान बुद्धांचा धम्म, बाबासाहेबांनी दिलेला संदेश, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि मग बाबासाहेबांनी पाहिलं की या समाजाची प्रगती झाल्यानंतर हा समाज बौद्ध धम्माकडे वळणार आहे. तो भगवान बुद्धांचे अति गंभीर ज्ञानाकडे आकर्षित होणार आहे. उदाहरणार्थ दादा, इतका डीप अभ्यास करत गेले म्हणून हा जो संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो वर्षावास चाललाय, त्या वर्षावासामध्ये माध्यमातून जे सांगणं चालू आहे, भगवान बुद्ध काय होते, भगवान बुद्ध कसे आहेत, भगवान बुद्धांचं ज्ञान किती खोलवर आहे, हे सांगण्याचा प्रयत्न काय? कारण एवढा अभ्यास केलाय त्यामुळं. कारण आपण काय झालो, आपण धम्माच्या बाबतीत नास्तिकच झालो. धर्माच्या बाबतीत बौद्ध धर्म घेतला पण नास्तिकच. आपण काय झालो, बुद्ध धम्म घेतला पण आपण नास्तिकतेकडे जास्त वळलो. आपण मार्क्सवादाकडे वळलो, आपण साम्यवादाकडे वळलो. घेतलाय बुद्ध धम्म परंतु आपण वैचारिक त्या ठिकाणी म्हणजे जी वैचारिकता, फक्त विचारवंत झालो, आचारवंत आपण झालो नाही. भगवान बुद्धाचा धम्म हा आचाराचा धम्म आहे आणि या आचाराच्या धम्मानुसार भगवान बुद्धांच्या धम्माचं चरण आहे की सब पापस अकरणं, कोणतंही अकुशल करू नका. कुशलस उपसंपदा म्हणजे कुशल कर्माचं आचरण करा. सचित्तं परियोदपनं, स्वतःचं चित्त शुद्ध करा. एतं बुद्धान शासनं, हे भगवान बुद्धांचा मेन उपदेश आहे आणि हा जो सर्व उपदेश आहे तो या एका गाथेमध्ये समाविष्ट होतो. लोक म्हणतात बाबासाहेबांनी असं सांगितलंच नाही, बाबासाहेब असे बोललेच नाही, कारण तुम्ही वरवर बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचताय. कारण धम्म 3 प्रकारात विभागला गेलेला आहे. एक परियत्ती, एक पटिपत्ती आणि एक पटिवेदन. जसं आपण काय म्हणतो, पहिले श्रवण करूया, मग माणूस चिंतन करतो आणि मग त्याची भावना करतो. जशी प्रज्ञा 3 प्रकारची, पहिले श्रवण, बरोबर ना, श्रुतमयी प्रज्ञा, चिंतनमयी प्रज्ञा, भावनामयी प्रज्ञा. त्या पद्धतीने आपला धम्म सुद्धा 3 प्रकारामध्ये पहिलं बुद्धवाणीचा अध्ययन केलं जातं. पण बुद्धवाणी ही पालीमध्ये होती, मग यांना मार्गदर्शन कोण करणार? म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध यांनीच धम्मा लिहिला. बुद्ध आणि यांच्या धम्मामध्ये संपूर्ण त्रिपिटकाचा सार आहे आणि संपूर्ण धम्मपद जसंच्या तसं आहे. त्या धम्मपदाची एक एक गाथा ही विस्तृत अट्टकथेमध्ये विस्तारलेली आहे. त्याच्यामध्ये जातक आहे, त्याच्यामध्ये सुत्त निपात आहे, महामंगल सुत्त, पराभव सुत्तासारखी सुत्त कशात आहे? त्या सुत्त निपातामध्ये. एवढं विशाल साहित्य बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे एक छोटंसं बुक म्हणून. परंतु आपण पाहिजे तसं वाचत नाही आणि आपण काय झालंय, नास्तिकतेकडे झुकलेलो आहे. आपण जणू काही अंधश्रद्धा निर्मूलन करता 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 आपण आपल्यातल्या श्रद्धेचंच निर्मूलन करून टाकलंय. आणि भगवान बुद्धाच्या धम्मात श्रद्धा हे पहिलं बल आहे आणि श्रद्धेचा अर्थ फक्त वंदन करणं, झुकणं आणि पूजा करणं नाहीये. श्रद्धेचा अर्थ आहे श्रद्धायंतरती योग. श्रद्धा म्हणजे स्वतःवरचा परिपूर्ण विश्वास, मी करू शकतो याचा अर्थ आहे श्रद्धा. आणि आपण तीच काढून टाकली. आपण काय केलं, हीच काढून टाकली. त्यामुळे श्रद्धा असणं हा एक इंद्रिय आहे ना, आपण त्याला बल बनवायचंय. परंतु आज समाजाची अवस्था काय की लोक अक्षरशः बुद्धांपुढे फुल ठेवायला सुद्धा कचरतात. काय होतंय फुल ठेवल्याने आणि काय होतंय नाही ठेवल्याने?
पण एखादा राजकीय व्यक्ती आला, एखादा मोठा चळवळीतला कार्यकर्ता आला, तर तुम्ही मोठा बुके त्याला देताय सन्मानाने. आणि भगवान बुद्धांपुढे एक फूल ठेवायला त्या ठिकाणी आपण कचरतोय, आपण मागे येतोय, मागे हटतोय. बाबासाहेबांच्या म्हणजे महत्वाच्या कार्यक्रमाच्या दिवशी बाबासाहेबांना सुंदर हार सुद्धा आपण त्या ठिकाणी घालायला मागे पुढे पाहतोय. परंतु एखाद्या मोठ्या व्यक्तीला जेव्हा भेटायला जाताना एवढा मोठा असा बुके हातात मावत नाही, एवढा बुके आपण त्याला नेतो. एवढी सुंदर शाल घेऊन जातो, त्याला पेढे मिठाई घेऊन जातो. परंतु बुद्धाबद्दल सर्व अनास्था निर्माण झाली आपल्या आंबेडकरी म्हणतो ना आपण, आंबेडकरी समाजात. परंतु जेव्हा खऱ्या अर्थाने बुद्ध कळेल, तेव्हा बुद्धांचं महत्व कळेल. बुद्धांविषयी आपण जेव्हा जाणू, आता फक्त आपण मानतोय हा बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारले, पण जेव्हा लोक जाणायला लागतील बुद्धांना, तेव्हा लोकांमध्ये श्रद्धा जागृत होईल. लोक हवा तसा व्यवस्थित बाबासाहेब त्या ठिकाणी बुद्धांना सन्मान देतील. तर आज या ठिकाणी सांगायचं कारण असं आहे की बाबासाहेब का म्हणले होते की मी माझं संपूर्ण आयुष्य, इथून पुढे राहिलेले सर्व आयुष्य, जेव्हा बाबासाहेबांनी दीक्षा दिली ना, बाबासाहेबांचं वाक्य आहे की मी बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेचणार आहे. बाबासाहेब म्हणले भरपूर कार्य केलं बाबासाहेबांनी, भरपूर क्रांती केल्या, भरपूर त्या ठिकाणी चळवळी केल्या, सत्याग्रह केले बाबासाहेबांनी. परंतु सर्व दुखण्यावर, जगाच्या सर्व दुखण्यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म. हे बाबासाहेबांचं ठाम मत त्या ठिकाणी झालं होतं. म्हणून बाबासाहेब म्हणतात की मी माझं संपूर्ण आयुष्य बुद्धांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यातच व्यतीत करणार आहे. म्हणून जर खरे श्रद्धावान जर कोण असतील तर बाबासाहेब. आज आपण पाहतोय बाबासाहेब रोज उठल्यानंतर जी टेप बनवून आणली होती बाबासाहेबांनी बुद्धं शरणं गच्छामीची, त्यांनी म्हणून घेतलं होतं रेकॉर्डिंग. ती रेकॉर्डिंग रोज बाबासाहेब लावायचे. तर रोज बाबासाहेब बुद्धांपुढे नतमस्तक व्हायचे आणि त्या ठिकाणी काय करायचे, त्रिसरण पंचशील म्हणायचे. त्या ठिकाणी बुद्धांचे गुण त्या ठिकाणी गुणगुणायचे. इतिपिसो भगवा अर्हम, बाबासाहेबांनी हे गुण आणून दिले होते. सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. आपण जेव्हा बुद्ध मूर्ती पुढे नतमस्तक होतो त्यावेळेस आपण फक्त त्या धातूच्या मूर्तीला वंदन करत नाही, तर आपण आपल्या आदर्शाच्या गुणांचं स्मरण करतो की अरे आमचे भगवान असे आहेत. जोपर्यंत धम्म जिवंत आहे, असं म्हटलं जातं बुद्ध जिवंत आहे, म्हणून आपण जिवंत बुद्धाला वंदन करत असतो. हे मी सांगत नाहीये, हे बाबासाहेब सांगतात. आता आज प्रश्न पडतात आहे, श्रद्धा म्हणलं की लोकांच्या अंगावर काटा येतोय, कार्यकारण भाव म्हणलं की काटा येतोय, कर्म सिद्धांत म्हणलं की अंगावर काटा येतोय, त्या ठिकाणी नीतिमत्तेच्या कथा म्हणलं की अंगावर काटा येतोय. कारण डोक्यामध्ये आपण त्या ठिकाणी नास्तिकतेकडे जाणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी जास्त केलेल्या आहेत. कुशल नाही, अकुशल नाही, आई नाही, बाप नाही, पाप नाही, पुण्य नाही, जन्म नाही, मृत्यू नाही. पुनर्जन्माचा तर लांब लांबच विषय. पुनर्जन्म नुसतं म्हणलं पुनर्जन्म, पुनर्भव, बाबासाहेबांनी क्लिअर केलंय बुद्धाने त्यांच्या धम्मात, पुनर्भव कशाचा आणि पुनर्जन्म कशाचा. आत्म्याचं अस्तित्व भगवान बुद्धांनी पूर्ण नाकारलेलं आहे आणि आत्म्याच्या जागी भगवान बुद्धांनी नीतिमत्तेला स्थान दिलंय. आणि ही नीतिमत्ता म्हणजे चित्ताच्या शुद्धीसाठी, आणि चित्त जेव्हा शुद्ध होतं तेव्हा ते विमुक्त होतं, विमुक्तीला प्राप्त होतं. हा भगवान बुद्धांचा धम्म आहे. जोपर्यंत व्यक्तीचं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत विमुक्त होत नाही, आणि जोपर्यंत विमुक्त होत नाही तोपर्यंत ते भवसंसरण करत राहतं, भवसंसरण करत राहतं. याला म्हणतात कार्यकारण भावाचा सिद्धांत, अर्थात प्रतित्य समुत्पाद. हे मी नाही सांगत आहे, हे बाबासाहेब सांगतात आहे, हे बुद्ध सांगतात आहे. त्यामुळं मी या ठिकाणी येऊन वेगळं काहीतरी सांगितलंय अशातला प्रकार नाहीये. भगवान बुद्धांनी स्वतः सांगितलंय की मी किती जन्म घेतलेत, मी किती जन्म पारमी पूर्ण केलेले आहेत, मी किती जन्म कशा पद्धतीने. पारमी म्हणजे काय,
पारमी कशाला म्हणावं, पारमीचं गुण काय, एक पारमिता पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो, त्याची उपपारमी कशी बनवावी लागते, त्याची परमार्थ पारमी कशी बनवावी लागते, मग ती पारमी कशी परिपूर्ण होते, आणि मग व्यक्ती कसा संबुद्ध होतो, आणि मग त्याचा कसा अंतिम जन्म होतो, आणि मग कसा तो बुद्धत्व प्राप्त करतो, मग अनुत्तर धम्मचक्र प्रवर्तन करतो, आणि मग तो अंतिम श्वास घेतो, अर्थात महापरिनिर्वाणाला प्राप्त होतो, हे भगवान बुद्धांनी सांगितलं. निसर्गामध्ये राहत असताना निसर्गाची आपण काहीतरी देणं लागतो, बरोबर ना. निसर्गात राहत असताना आपण निसर्गाशी काही देणं लागतो. त्याच पद्धतीने एक सम्यक संबुद्ध झालेला व्यक्ती हा निसर्गाच्या ऋणातून मुक्त होतो. कारण जेव्हा जेव्हा हत्या होते, का पहिलं शील पानाती पाता दिलं, कुणाला माहित आहे? पहिलं शील पानाती पाताच का दिलं, याच्यावर कधी कोणी विचार केलाय? आज एवढे विचारवंत झालेले, आज एवढे विचारवंत झालेत, एवढे विचारवंत झालेत की विचारवंतांनी बुद्धावर हवी तशी पुस्तकं लिहिलेत, आणि हवी तशी पुस्तकं लिहून बुद्धाला अरे रावीची भाषा केली. जणू काय बुद्ध त्यांचा मित्रच आहे, बुद्ध त्यांचा नातेवाईकच आहे, बुद्ध त्यांचा सखा आहे. जणू काय बुद्धाच्या गळ्यात हात घालून ते म्हणतात आहे, अरे हा सिद्धार्थ त्या ठिकाणी त्यागाला गेला, गृहत्याग केला, तो बुद्ध झाला, तो 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 जिकडे तिकडे, अरे तो बुद्ध तो तिकडे गेला, त्याने त्याचं परिवर्तन केलं, अरे रावीची भाषा, अरे रावीची भाषा. आणि आपली लोक काय करतात आहे, आपले विद्यार्थी काय करतात आहे, तसली पुस्तक वाचतात आहे. त्या बुद्धाने गृहत्याग केला, तो बुद्ध तिकडं गेला, त्याने त्या आम्रपालीला हे केलं, त्याने त्या अंगुलीमालाला जिंकलं. ही भाषा सर्व प्रकारे आदराचा, सन्मानाचा जराही भाव नाही. आणि बुद्ध म्हणजे कुणी एखादा साधारण व्यक्ती, साधारण संन्यासी जो जग बदलाय निघालाय, अशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी अज्ञानामुळे त्या ठिकाणी ते निर्माण करतात आणि स्वतःला विचारवंत म्हणतात. आज भगवान बुद्ध असं म्हटलं जातं, हजारो चंद्र सूर्य एकत्रित केले तरी त्यांच्या प्रकाशाची बरोबरी त्या ठिकाणी करू शकत नाही, एवढे बुद्ध तेजस्वी आहेत. आणि या बुद्धांपर्यंत पोहोचायला बाबासाहेबांसारखी दृष्टी पाहिजे. निसर्गाचं देणं लागतो. निसर्गामध्ये त्या भगवान बुद्धांनी बुद्ध झाल्यानंतर पहिलं शील दिलं, पानाती पाता वेरमणी. याच्यावर कोणी विचार केला नाहीये. बाबासाहेब लौकिक आणि परमार्थिक दोन्ही सांगतात. भगवान बुद्ध लौकिक आणि परमार्थिक दोन्ही सांगतात. भगवान बुद्ध हजारो वर्ष पुढचं बघणारे होते. भगवान बुद्धांनी पहिलं शील सांगितलं, पानाती पाता वेरमणी, म्हणजे मी कोणत्याही प्राणी मात्राची हत्या करणार नाही, त्यांचं लालन पालन करीन. याचा अर्थ होतो की मी निसर्गाचं संतुलन ठेवेन. कारण जेव्हा जेव्हा असंतुलन या ठिकाणी घडतं, निसर्गाचं असंतुलन झाल्यानंतर काय होतं हे विचारा. जे ज्ञानी आहेत, जे जाणकार आहेत, संपूर्ण मानवजात नष्टतेकडे जाते. म्हणून उगाच नाही त्या ठिकाणी महापुरुष समाज सुधारक निर्माण होत. म्हणतात ना, जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा समाज सुधारक त्या ठिकाणी कुणीतरी माणूस मानवी कल्याणासाठी येतो. कारण हा माणूसच जग घडवतो आणि माणूसच हा नष्ट करतो. म्हणून पहिलं माणसाला तथागतांनी उपदेश केला की पानाती पाता वेरवण. कारण तुम्ही जर हत्या करत राहिला, या सृष्टीचं संतुलन बिघडून जातं, आणि संतुलन बिघडलं तर ही सृष्टी त्या पद्धतीने फळ सुद्धा देते. म्हणून निसर्गाचं संतुलन राहण्यासाठी तथागतांनी पहिलं शील दिलं. दुसरं शील त्या ठिकाणी सर्व समाज, सर्व मानवजात सुखी राहावी, आनंदात राहावी म्हणून दुसरं शील दिलं. सर्व स्त्रिया आणि पुरुष सुरक्षित राहावे म्हणून तिसरं शील दिलं. सर्वत्र त्या ठिकाणी आनंद राहावा, प्रसन्नता राहावी, नात्यांमध्ये गोडवा राहावा म्हणून चौथं शील दिलं. आणि ही चारही शिलांचं पालन व्हावं म्हणून पाचवं शील दिलं. म्हणून निसर्गाला अनमोल भेट देणारे कोण असतील तर तथागत सम्यक संबुद्ध. आणि तथागतांवर
जेव्हा या शिलांचं महत्व लोकांना कळालं, लोकांनी आचरण करायला सुरुवात केली, मानवी मनाची उत्क्रांती झाली, मानवाला त्या ठिकाणी परमशांती लाभली, तेव्हा ते म्हणाले बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, नास्ति मे शरणं गयं, बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं व्रजं. आणि मग ते लोक म्हणतात बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. तेव्हा जे वंदन केलं जातं त्याला अभिवादन म्हणतात. आज आपल्याला अभिवादन करायला सुद्धा लाज वाटते, वंदन सुद्धा करत नाही. भगवान बुद्धांचा जो सन्मान करायचा तो सन्मान करत नाही. या भगवान बुद्धांचा धम्माचा रथ आपल्यापर्यंत कोणी पोहोचवला असेल तर तो भिक्षूंनी, जीवाची बाजी लावून या भिक्षूंनी हा धम्म जिवंत ठेवला. जेव्हा इथून कत्तली झाल्या तेव्हा हेच भिक्षू हे साहित्य घेऊन इतर देशांमध्ये गेले आणि तिथं तो धम्म जिवंत ठेवला. म्हणून भिक्षूंना आपण का वंदन करतो? का बाबासाहेबांनी भिक्षूंकडूनच दीक्षा घेतली? कारण भिक्षू हा मानवी जीवनातला सर्वोच्च आदर्श आहे. म्हणून जेव्हा एक भिक्षू आसनावर बसलेला असतो तेव्हा इतर सामान्य जन त्याच्याजवळ बसत नाही. का? कारण सामान्य व्यक्ती प्रचंड अहम भावनेने, अभिमानाने, अहंकाराने, ममकाराने त्या ठिकाणी भरलेला असतो आणि एखाद्या विशुद्ध व्यक्तीपाशी बसण्याची त्याची पात्रता नसते. परंतु आज आपल्याला ते बोधच नाहीये. त्यामुळे आपण भिक्षूंना सुद्धा सहज आपल्या जवळ त्या ठिकाणी घेऊन बसतो. परंतु आपली जी सम्यक संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये आपल्याला तो बोध नाही आहे. परंतु ज्यांनी बोध घेतलेला आहे, आज जपान जगात सगळ्यात महासत्ता असलेला देश, परंतु त्यांच्या देशामध्ये बौद्ध भिक्षूंचा जो सन्मान केला जातो, बघा एवढा विकसित देश आहे, परंतु तो त्यांच्या बौद्ध भिक्षूंच्या पुढे ते म्हणतात आम्ही शून्य आहोत. कारण हे जे आम्हाला मानवी मूल्य शिकवल्या हे आमच्या धम्मगुरूंनी शिकवल्या. थायलंडचा राजा बौद्ध भिक्षूंपुढे, त्या संघ राजांपुढे छोट्याशा श्रामणेरासोबत समोर सुद्धा झुकतो. का? अरे यांनी धम्म जिवंत ठेवलाय म्हणून आमची राजसत्ता शाबूत आहे. भूटानचा राजा, जगातला सगळ्यात आनंदी देश भूटान, आणि तो आहे बौद्ध. आणि तो राजा धम्मश्रवण तासन तास बौद्ध भिक्षूंपुढे बसून धम्मश्रवण करतो. आणि जेव्हा बौद्ध भिक्षू धम्मदेशना देतात तेव्हा कधीच उठून त्या ठिकाणी म्हणजे उठून उपासिका उठून जात नाही. कारण हा त्यांचा केलेला सन्मान असतो. कारण बौद्ध भिक्षू हा स्वतःची वाणी सांगत नसतो, तो भगवान बुद्धांची वाणी सांगत असतो. म्हणजे त्या भिक्षूच्या तोंडातून बुद्धांची वचनं बाहेर पडत असतात. म्हणून जो आदर गौरव, लोक हात जोडून, लोक पाय दुमडून धम्मदेशना का ऐकतात? कारण जणू काय आम्हाला बुद्ध देशना देत आहेत, अशा प्रकारे भाव त्यांच्या मनात येतो. मग हे काय कर्मकांड आहे का? हे कोणती अंधश्रद्धा आहे का? हा बुद्धांना दिलेला सन्मान आहे, बुद्धांना दिलेला आदर आहे. आणि बाबासाहेबांना हा आदर निर्माण करायचा होता. म्हणून बाबासाहेब म्हणतात मी पुढील माझं संपूर्ण आयुष्य बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी व्यतीत करणार आहे. म्हणून ते दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कलकत्त्याला 4 मॉनेस्ट्री बांधणार होते, 4 महाविहार बांधणार होते. पुण्याच्या तळेगाव या ठिकाणी ते पालीचं विद्यापीठ तयार करणार होते. आदर्श धम्मप्रचारक निर्माण करणार होते. म्हणून बाबासाहेब म्हणत होते दर एकाला दीक्षा द्या. दर एक म्हणजे कोण? जो व्यवस्थित 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी ज्या दिल्या होत्या त्याचं जो पालन करतो तो दर एक. माझ्यासारखा नाही उठला आणि मी तुम्हाला दीक्षा देतोय म्हणा माझ्या माग नाही. दर एक ज्याने त्या 22 प्रतिज्ञा आचरणात आणायला सुरुवात केली, जो आचरणात आणतोय तो. पण 22 प्रतिज्ञातल्या फक्त 8 प्रतिज्ञा आपण ग्रहण केल्या. हे नाही, ते नाही, ते नाही. आणि त्या ठिकाणी आपण प्रचंड विरोधाकडे गेलो, प्रचंड विरोधाकडे गेलो. पण पुढच्या ज्या प्रतिज्ञा आहेत, पुढचे जे मार्गदर्शन आहे त्याच्यापासून मात्र अलिप्त त्या ठिकाणी राहिलो. आणि म्हणून आज फक्त आपण भौतिक प्रगती केलेली आहे, परंतु आज सगळ्यात जास्त डिप्रेशन मध्ये आजची पिढी आहे. आज बघा विद्यार्थ्यांना सुद्धा टेन्शन यायला लागले, तरुण मुलांना हार्ट अटॅक यायला लागले. कशामुळं?
आज एवढा सोशल मीडिया आहे, सगळं आहे, सगळं सुखसोयी असे तुमच्या पायाशी लोळण घेतात आहे, परंतु मानवाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. आरोग्य म्हणजे कोणतं? शारीरिक नाही, मानसिक. माणूस सर्व असून आज एकटा झालाय. म्हणून आज धर्माची गरज आहे. आणि धर्म म्हणजे काय तर सदाचरण. आणि म्हणून लोक आज बुद्धांकडे वळत आहे. आज लोक बुद्ध धम्माकडे वळत आहे. आज सगळ्यात जास्त लोक ध्यान पद्धती, योग अभ्यास, मेडिटेशन, विपස්සना, योग क्रिया यांचा शोध घेत आहे. आणि जगात आज रेकॉर्ड आहे, सगळ्यात जास्त लोक विपස්සना करत आहेत. आणि आपली लोक ठासून सांगतात भगवान बुद्धांनी, बाबासाहेबांनी विपස්සना नाकारली, बाबासाहेबांनी विपස්සना नाकारली, बाबासाहेबांनी ध्यान, डोळे झाकून क्रांती होती का? डोळे झाकून, अरे डोळे झाकून चिंतन होतं, मनन होतं, पुढच्या ध्येयाचा ध्यास घेतला जातो, आपली बुद्धी शार्प केली जाते. आणि आपण प्रचार करतो बुद्धांनी, बाबासाहेबांनी कुठं ध्यान सांगितलंय, बाबासाहेबांनी कुठं ध्यान शिकवलंय. परंतु जगात सर्वात जास्त क्रांती म्हणतात ना, शांतीतच क्रांती होते. एखादा जर रिसर्च करायचा असेल ना तर तुम्हाला प्रचंड शांततेची आवश्यकता असते. उदाहरणार्थ तुम्ही 10वीला आहे, तुम्ही गोंधळात राहू शकता, तुम्ही गोंधळात अभ्यास करू शकता, तुम्ही एकांत शोधता, एक रूम शोधता, मला तिथं कसा जास्त वेळ अभ्यास करता येईल. आणि जो मग त्या ठिकाणी एकांतात जो अभ्यास करतो, जो स्मरणात राहतो, स्मरणात राहून आपण व्यवस्थित परीक्षा देतो, चांगल्या मार्काने पास होतो आणि मग पुढे करिअर त्या ठिकाणी आपलं घडतं. त्या पद्धतीने जे जे संशोधन करतात ते एकांत शोधतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी मानवी मनाच्या उत्क्रांतीसाठी धम्माचा अभ्यास सांगितला. त्याला 4 स्मृती प्रस्थान म्हणतात, की 4 प्रकारची सततची स्मृती ठेवणं. आणि ती स्मृती म्हणजे चालता, उठता, बसता, खाता, पिता, आपल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं, त्याला म्हणतात स्मृती. स्मृतींचा अभ्यास म्हणून त्याला म्हणतात 4 स्मृती प्रस्थान. आणि दी बुद्ध अँड हिज धम्मामध्ये 3ऱ्या खंडामध्ये बाबासाहेबांनी या स्मृती प्रस्थानांचा तिथं उल्लेख केलेला आहे, की एक साधक, एक भिक्षू कसा कायेमध्ये कायानुपश्यना करत विहार करतो आणि स्मृती संप्रजानाने स्वतःला दक्ष ठेवतो. एक भिक्षू कशा पद्धतीने वेदनेमध्ये वेदनांचा अभ्यास करून त्याबद्दल स्मृती ठेवतो. एक भिक्षू कसा चित्तामध्ये चित्तानुसतीचा अभ्यास करत स्वतःला स्मृती आणि संप्रजानाने युक्त ठेवतो. एक भिक्षू कसा धम्माचा अभ्यास करत स्वतःला धम्मानुपश्यना करत स्मृती आणि संप्रजानाने युक्त ठेवतो. हे बाबासाहेबांनी दिलेले. अजून काय त्या ठिकाणी बाबासाहेब देणार होते? एवढे अभ्यास बाबासाहेबांनी केलाय. आणि अभ्यास करून बाबासाहेबांनी सर्व गोष्टी त्या बुद्धांनी यांच्या धम्मात लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जो सहपती ब्रह्म आलेला आहे, त्याच्यामध्ये जो संबंध आलेला आहे, त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी घेतलेलं एक अद्वितीय रूप आहे जे चोरांना धम्म शिकवण्यासाठी आहे. ते हे जे प्रकार बाबासाहेबांनी सांगितले ते कुठून सांगितले? तर भगवान बुद्धांचं तेज आणि भगवान बुद्धांची पावर आणि भगवान बुद्धांची उपाय कौशल्यता त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. उपाय कौशल्य हे खूप मोठी सद्गुण आहे, गुण आहे, पारमी येते. असे बाबासाहेब, असे एवढा महान विस्तृत अभ्यास करणारे हे बाबासाहेब आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं होतं की माणसाला जगण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे आणि मी भगवान बुद्धांचाच धर्म घेणार आणि त्या धर्मानुसार आचरण करणार आणि मी माझं जीवन हे बुद्ध धर्माच्या प्रचाराप्रसारासाठी व्यतीत करत. म्हणून बाबासाहेब म्हणतात भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचं भवितव्य या निबंधामध्ये की भविष्य काळ हा उज्ज्वल आहे, कारण आता बुद्धाचा धम्म जगात गेल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक देश भगवान बुद्धांकडे आलेले आहेत. लाखो लाखो लोक भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये आलेले आहेत. हे कशामुळे? कारण भगवान बुद्धांचा धम्म विज्ञान म्हणजे कोणता? हे विज्ञान म्हणजे हे आपण जे ऐकतोय लाईट, बल्ब, हे याला विज्ञान नाही म्हणत. विज्ञानवादी म्हणजे विज्ञान कुणाला म्हणतात हेच आपल्याला माहित नाही. विज्ञान म्हणजे म्हणतात मानवी मनाला. आणि त्या विज्ञानाचा विकास, त्या मनाचा विकास म्हणजे विज्ञानवाद.
आणि आपण म्हणतो भगवान बुद्धांचा धम्म सायंटिफिक आहे. भगवान बुद्धांच्या धम्मातूनच हे शोध लागलेले. कारण भगवान बुद्धांनी अनित्यतेचा सिद्धांत सांगितलाय की नथिंग इज परमनंट. काही परमनंट नाहीये, काही नित्य नाहीये, सर्व अनित्य आहे, सर्व बदलतंय म्हणून त्या ठिकाणी हे रूपांतरित होत आहे. एक ऊर्जा दुसऱ्या ऊर्जेमध्ये जे रूपांतरण होत आहे ते अनित्यतेच्या सिद्धांतावरून, आणि म्हणून एवढे शोध लागले. काय भगवान बुद्धांना हे सायन्स माहित नव्हतं? भगवानना सामुद्रिक शास्त्रज्ञ माहित नव्हतं? भगवान बुद्धांना हवामान शास्त्रज्ञ माहित नव्हतं? भगवान बुद्धांना सोलर या गॅलेक्सीज या कशा उत्पन्न होतात नष्ट होतात इथपर्यंत भगवान बुद्धांचा अभ्यास आहे. एवढी मोठी बोधी आहे भगवान बुद्धांची. उगच नाही बाबासाहेब त्या ठिकाणी एवढे प्रेमात पडले भगवान बुद्धांच्या. आणि लोक म्हणतात आमचा धम्म विज्ञानवादी आहे. अरे विज्ञानवाद म्हणजे काय की या भौतिक गोष्टींपेक्षा मानवी मनाचा जो विकास करतो, मनाला जो सक्षम बनवतो, तो निसर्गाशी एकरूप होतो आणि मग निसर्ग त्याला हर एक प्रकारे मदत करते. आपण निसर्गाप्रमाणे आचरण करायला लागलो. आपण हत्या, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणं, मादक द्रव्य या 5 गोष्टींचंच पालन करायला लागलं. सृष्टी तुम्हाला भरभरून देते. एक म्हणजे चित्ताची प्रशांती, एक परम आनंद, आणि जेव्हा माणूस आनंदी असतो तेव्हा तो अजून चांगलं काम करू शकतो, अजून उत्तम काम त्या ठिकाणी करतो. निसर्गातल्या गोष्टी अशा त्याच्याकडे खेचून त्या ठिकाणी येतात. आणि हा तर सनातन धर्म आहे. नाही वेरे न वैराने. भगवान बुद्धांचा धम्म काय की वैराने वैर शमत नाही, अवैराने म्हणजे मैत्रीनेच वैर शमत. हाच सनातन धर्म आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्धांच्या धम्माच्या तत्वांचा प्रचार प्रसार माझ्या समाजाने केला पाहिजे आणि त्याच्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलं पाहिजे. तर आपण अशा पद्धतीने या धम्मासाठी जीवन समर्पित करायचे. म्हणजे काय करायचंय तर ती तत्व आपल्यामध्ये उतरवायची आहेत. कुणी सांगितलं म्हणून विहारात नाही यायचंय, कुणी सांगितलं म्हणून बुद्धाला वंदन नाही करायचंय, कुणी सांगितलंय म्हणून इथं झुकायचं नाही, कुणी सांगितलं म्हणून इथं सेवा करायची नाही. तुम्हाला जर पटत असेल, तुम्हाला जर अनुभव असेल, तुम्हाला जर वाटत असेल, तुमचं चित्त जर मानत असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी या. नाही लोक म्हणतात आहे घरचे पाठवतात म्हणून जात आहेत, घरचे सांगतात आहे म्हणून करत आहेत, किंवा कुणीतरी आहे म्हणून करत आहेत, किंवा कुणाला तरी दाखवायसाठी करत आहेत, किंवा स्वतःला प्रेझेंट करत आहेत. खोडून काढा मुद्दे. आज आपल्याला समज आहे जर तुमचा पूर्ण विश्वास स्वतःवर नसेल तर बिलकुल विहारात येऊ नका. काही गरज नाही विहारात यायची. पण तुम्हाला जर स्वतःचा विकास करायचा असेल, स्वतःचं भवितव्य घडवायचं असेल तर नक्की विहारात या. आणि बुद्धाला बिलकुल मानू नका. बुद्धांना बिलकुल मानू नका. तर बुद्धांना जाणण्याचा प्रयत्न करा. आजपर्यंत सगळ्यांनी मानलंय आणि मानलंय म्हणून कोपऱ्यात बुद्ध ठेवलेले. जे जाणतात ते बुद्ध कधीच असे धूळ खात पडू देत नाही. कारण त्यांना माहिती आहे की ती एक ऊर्जा आहे. बुद्धांसरण बघितल्याबरोबर आठवलं पाहिजे, अरे बुद्ध असे आहे आणि मला असं बनायचंय. त्यामुळं आपल्यातला प्रचंड श्रद्धा, अशी श्रद्धा वाढली पाहिजे. अरे मी बुद्धांना मानतो म्हणजे मी बुद्धांच्या गुणांना जाणतो म्हणून मी त्यांना नमन करतोय असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. नाही तर लोक कर्मकांड म्हणतात आहे. बुद्धांपुढे आम्ही फुल का ठेवतोय? कारण फुल ठेवण्यायोग्य फक्त बुद्धच आहे जगामध्ये, फक्त बाबासाहेबच आहेत जगामध्ये, म्हणून आम्ही फुलांची सजावट करतोय. आम्ही तिथं दीप का लावतोय? कारण दीप त्या ठिकाणी बुद्धांनी अख्ख्या जगाचा अंधकार नष्ट केला, म्हणून बुद्ध दीप लावण्यायोग्य आहे, म्हणून आम्ही तिथं दीप लावतोय. बाबासाहेबांनी आमचं अंधकारमय जीवन हे प्रकाशमय केलंय, म्हणून आम्ही तिथं दीप लावतोय, धूप लावतोय. बाबासाहेबांनी आमचं जीवन सुगंधीमय केलंय, बाबासाहेबांनी आमचं जीवन मंगलमय केलंय. सेंट, अत्तर, परफ्यूम काहीच नाही त्या शिलाच्या गंधापुढे, म्हणून आम्ही तिथं सुगंधी लावतोय. म्हणून आमचं पाण्यासाठी लोकांनी विचारलं ना, पाणी का ठेवताय बुद्धांच्या मूर्तीसमोर? का ठेवताय? का ठेवतोय? सांगता आलं पाहिजे. पाणी पिण्याचा हक्क आम्हाला नव्हता, पाण्याला शिवण्याचा हक्क आम्हाला नव्हता. आज तेच पाणी आम्ही निर्माण करतो.
निर्माण करतोय आपण पाणी, शुद्ध करतोय पाणी, लोकांना वाटतोय. पाण्यासाठी प्रचंड संघर्ष महात्मा फुलेंनी केला, बाबासाहेबांनी केला. आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार दिला. त्या पाण्याचं स्मरण राहावं म्हणून आम्ही पूजास्थानात पाणी त्या ठिकाणी ठेवतोय. त्या पाण्यासारखं शुद्ध आम्हाला व्हायचं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. का आपण एवढी प्रकाश व्यवस्था केली आहे, का एवढं लाइटिंग खेळवलेली आहे? अरे जीवन असं झगमग 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 बुद्ध आणि बाबासाहेबांनी केलंय आमचं. हे बोलता आलं पाहिजे ना. आपण बोलत नाहीयेत, आपण मुके झालोय. त्यामुळं येणारे लोक काय केलंय यांनी, कशाला केलंय यांनी, काय केलंय यांनी, कशाला केलंय यांनी, आणि अजून त्यांचं डोकं सैरभैर त्या ठिकाणी होत आहे. अरे भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये भगवान बुद्धांची जेवढी पूजा करावी तेवढी कमीच आहे, जेवढा सन्मान द्यावा तेवढं कमीच आहे, जेवढ्या पाय घड्या घालाव्या तेवढं कमीच आहे, जेवढ्या छत्र्या धराव्या त्यांच्या राजा महाराजापेक्षा केवढ्या छत्र्या धराव्या तेवढं कमी आहे. बुद्धाला केवढं मुकुट घालावं म्हणून कमी आहे. आज तुम्ही थायलंड, बर्मा, श्रीलंकेमध्ये गेलं ना तर भगवान बुद्धांचे मुकुट घातलेले, राज मुकुट घातलेल्या मूर्त्या दिसतील. तुम्ही म्हणताल हे काय आहे? कारण ते बुद्धांना धम्म राजा समजतात. तुम्हाला ते मूर्त्या विचित्र वाटतील आपल्याला बघितल्याबरोबर. अरे काय कसली बुद्ध मूर्ती आहे? बुद्ध धम्माचे राजे म्हणून बुद्धांना धम्म राजासारख्या मुकुट घातलेले. तुम्ही जर महामुनी पॅगोड्याला गेल्या, महामुनी मंदिरामध्ये गेले, थायलंडच्या राजविहारात गेले तर तिथं बुद्धांना भला मोठा मुकुट घालतात, असा टोक असलेला. ते घालण्याचं कारण म्हणजे बुद्ध धम्मराजे आहेत हे प्रदर्शित करण्यासाठी त्या मूर्त्या आहेत. मूर्ती हे एक प्रतीक आहे, ते अलंकार आहे, ते विविध मुद्रेतून बुद्धांची एक क्वालिटी प्रदर्शित करतो. आणि आपण त्याला अंधश्रद्धा, कर्मकांड त्या ठिकाणी म्हणतो. काही लोक म्हणतात उघड्या डोळ्याचे बुद्ध पाहिजे आणि चालता फिरता बुद्ध बाबासाहेबांनी सांगितला, आम्हाला चालता फिरता बुद्ध सांगितलं पाहिजे. अरे चालता फिरता बुद्ध म्हणजे हे चालतं फिरतं विद्यापीठ आपल्याला स्वतःमध्ये निर्माण करायचं. बुद्धाला किती चालवता? बुद्ध खूप चालले, 45 वर्ष बुद्ध चालले. 45 वर्ष बुद्धांनी गावोगावात नगरामध्ये जाऊन अनेकांचा उद्धार केला, अनेकांचं कल्याण केलं. तरी आज सुद्धा चालता फिरता. अरे चालता फिरता बुद्ध म्हणजे तुला बनायचंय चालता फिरता बुद्ध. तुला असं शांत, संयमी, निक्रोधी, आदरयुक्त आणि आई वडिलांची सेवा करणारा, सन्मान करणारा, मोठ्यांचा आदर करणारा बनायचं. प्रत्येक गोष्टीला बुद्धांच्या विरोध असं का केलं आहे, तसं का केलं आहे? धम्मपदाच्या अठ्ठकथा त्या ठिकाणी ऐकायला सुरुवात केली की मनामध्ये प्रचंड शंका कुशंका, हे घुसळवलेलं आहे, हे घुसळवलेलं आहे. बरं हे घुसळवलेलं आहे तर नेमकं काय ते तरी सांगा. नेमकं काय आहे ते तरी सांगा. जातक कथा, बुद्धांच्या धम्मात जातक नाही, बुद्धांच्या धम्मात पुनर्जन्म नाही. अरे 550 पुनर्भव स्वतः बुद्धांनी माझे 550 जे जन्म झाले ते सांगितले, त्याला जातक कथा म्हणलं. भविष्य पुढे जाऊन त्या पंचतंत्राच्या कथा, ईसाप नीतीच्या कथा आणि छान लहान मुलांच्या छान छान गोष्टी झाल्या. लहान मुलांच्या काय झाल्या? त्या छान छान गोष्टी झाल्या, लोककथा झाल्या, बोधकथा झाल्या. बुद्धांच्या जातक कथांचं स्वरूप ईसाप नीतीच्या कथा, पंचतंत्राच्या कथा, बोधकथा आणि लोककथा अशा करत करत छान छान गोष्टीपर्यंत आले. बुद्धांनी ही उदाहरणं त्या काळी दिलेली आहेत. बुद्धांनी ससा आणि कासवाचं उदाहरण, बुद्धांनी हरणाचं उदाहरण, बुद्धांनी परममित्र कसा असावा, बुद्धांनी आई वडिलांची सेवा कशी करावी, बुद्धांनी घातक मित्रांपासून कसं वाचावं, बुद्धांनी चांगल्या माणसांची संगती कशी करावी, बुद्धांनी मोठ्यांचा आदर कसा करावा, बुद्धांनी इतरांच्या सुखासाठी जीव कसा द्यावा, याची अनेक उदाहरणं त्या काळी सांगितली. त्याला बोध कथा म्हणतात. बोध म्हणजे बुद्धांनी सांगितलेल्या, जातक म्हणजे बुद्धांच्या जन्माच्या कथा, पारमिता पूर्ण करत असताना केलेल्या कथा. आपला थोडा अभ्यास नाही पण काय म्हणायचं, हे कुठं बुद्धांनी सांगितलं, हे घुसडवलंय, हे घुसडवलंय, ते घुसडवलंय. अरे घुसडवलंय तर मग चांगलं काय? बरं जे चांगलं आहे त्याप्रमाणे तुमचं आचरण आहे का?
बुद्धाची मूर्ती कुठं ठेवावी एवढी आपल्याला समज नाहीये, तर त्याच्यावर विचार करा केवढी श्रद्धा आपल्यामध्ये आहे, केवढा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये आहे. आपलं पूजास्थान कुठं असावं, आपलं पूजास्थान कशा स्वरूपाचं असावं, आपल्या पूजास्थानामध्ये काय असावं. वाकड्या तिकड्या मूर्त्या पूजास्थानात, पितळेची मूर्ती नको, बंद डोळ्याची मूर्ती नको. म्हणजे प्रत्येक गोष्टीला नकारार्थी 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 ही वृत्ती मार्क्सवादाची आहे, साम्यवादाची आहे. ही जी घटना आहे ही चंगळवादाची आहे. खा प्या मजा करा, आम्हाला काही देणं घेणं नाही. आणि मग मात्र दुःखी झाल्यानंतर, कष्टी झाल्यानंतर अनेकांचे मला फोन येतात, आमचा मुलगा वेड्यासारखा करतोय, आमचा मुलगा मानसिक डिप्रेशन मध्ये गेलाय, आमची बायको अशी झाली, आमची बायको तशी झाली, माझ्या नवऱ्याला हे झालं, माझे वडील असे करतात आहे. येऊन थोडंसं परित्य घेता का, येऊन थोडंसं त्यांना मार्गदर्शन करता का, येऊन थोडंसं त्यांना चांगलं सांगता का. जो एवढा अभिमानाने फिरत होता, बुद्धांच्या धर्मात हिरजोड करत होता, आणि नंतर अशी कोणती घटना घडली की त्याला बुद्धांच्या विचारांची गरज पडली. कारण बुद्धांचा विचार हा मानवी मनासाठी आहे. तुमचे शरीराचे आजार सगळेजण बरे करू शकतात, परंतु मनाचा एकच डॉक्टर आहे, ते म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध. शरीरासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात. डोळ्याच्या डॉक्टरांचा वेगळा, कानाचा वेगळा, घशाचा वेगळा, नाकाचा वेगळा, जिभेचा वेगळा, दाताचा वेगळा, केसांचा वेगळा, त्वचेचा वेगळा, हार्टचा वेगळा, किडनीचा वेगळा, बरोबर. पण मनाचा डॉक्टर एकच आहे, आणि ते म्हणजे तथागत समर्थ. त्यांच्याशिवाय कुणीच मनाचं ऑपरेशन करू शकत नाही. आणि त्यांनीच ही जी विद्या आज सगळ्या जगामध्ये गेलेली आहे ती भगवान बुद्धांचीच विद्या आहे. आणि त्या विद्येनेच अनेकांच्या जीवनात प्रकाश निर्माण झाला आहे. नाहीतर लोक लुटायलाच बसलेत. चमत्कारांच्या नावाखाली, रिद्धी सिद्धींच्या नावाखाली लोक लुटायलाच बसलेले. लोकांना विचारा, तुम्ही इकडे गेलतात मग नाही फरक पडला? नाही, पण आमचे एवढे पैसे गेले. तुम्ही तिकडे गेलता, नाही फरक पडला? नाही, उलट नुकसानच झालं. आमचा तर विश्वासच उडला. एकच वाक्य मी अनेक वेळा ऐकलं, आमचा तर विश्वासच उडला बाबा. परंतु जेव्हा आपण सांगतो या बुद्धांच्या धम्माकडे या, इथं माथा टेकवून तर बघा. माथा टेकवणं म्हणजे मी विसर्जित करणं. नमामी नमामी जेव्हा करतो तेव्हा मीला नमाईला सांगतो आपण झुक. आणि हे मन आहे कुणापुढे झुकत नाही, कारण या मनामध्ये प्रचंड अहंकार आहे, ममकार आहे, गर्व आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे. म्हणून नमामी जे करतो आपण ते त्या मीचा नायनाट करण्यासाठी करतो. आणि जिथं मीचा नायनाट करतो तिथं आम्ही होतं. काय होतं? जिथं मी संपतो तिथं आम्ही होतं. हे सगळं माझं आहे हा भाव उत्पन्न होतो. अशी बुद्ध आहे. अभिवादेमी. का अभिवादन करतोय? अभि म्हणजे प्रथम, अग्र. वंदन बुद्धांना का करतात? कारण बुद्धांच्या पुढे जगातले महान 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 की ज्यांची बरोबरी करता येत नाही अशी लोक झुकले, ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आहेत. जर बाबासाहेब तिथं झुकले असतील तर तुम्ही आम्ही कोण आहे? आणि आपण स्वतःला विचारवंत, समाज सुधारक आणि काय 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 म्हणतो, काय काय म्हणतो. आणि स्टेजवर बसून मांडीवर मांडी टाकून, पायावर पाय टाकून त्या ठिकाणी बसतो आणि पायामध्ये चप्पल. म्हणजे धम्म आसनावर, धम्म आसनाच्या शेजारी कसं बसावं याचं आपल्याला भान नाही, ही स्मृती नाहीये. म्हणजे आपण असं समजून येतं की ह्या माणसाला अजून खूप शिकायची गरज आहे. कारण जिथं भगवान बुद्धांच्या धम्माकडे जसा माणूस असतो तो विनम्रतेने भरून टाकतो. विनयच सुशिक्षितो. विनयाने
अंतर्बाह्य परिवर्तित होऊन जातो. एवढा महान सम्राट आज ज्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. सांगा बरं सम्राट अशोकाच्या बरोबरीचं एखादं तरी उदाहरण. ग्रीक पासून त्या ठिकाणी कंबोडिया लाओस पर्यंत ज्याचं साम्राज्य होतं, रशियापासून ते श्रीलंकेपर्यंत ज्याचं आधिपत्य होतं, त्यांचं नाव सम्राट अशोक आहे. पण आपण हे सांगायला सुद्धा घाबरतो. आणि ते एवढा मोठा सम्राट एका 7 वर्षाच्या श्रामणेराला वंदन करतो. का? कारण जरी सम्राट असलं तरी त्याचं चित्त आकुळ आहे, व्याकुळ आहे, साशंक आहे, भयभीत आहे, प्रचंड अशांत आहे. आणि त्याने जाणलं की या श्रामणेराने काहीतरी मिळवलंय, म्हणून ते त्या श्रामणेरा पुढे झुकले. म्हणून धम्म महान आहे, म्हणून धम्मं शरणं गच्छामि आहे, आणि म्हणून अशा धम्माला जिवंत ठेवणारा संघं शरणं गच्छामि संघ महान आहे. म्हणून भिक्षू महान आहे. म्हणून आपण भगवान बुद्धांची नेमकी वचनं काय, भगवान बुद्धांनी काय शिकवलंय याचा शोध घेतला पाहिजे, ना की स्वतःच त्या ठिकाणी सांगत फिरलं पाहिजे. अरे धम्मात असं काय नाहीये, धम्मात हे काय नाही सांगितलं, हे थोतांड आहे. तुम्ही अनुभवलंय का? तुम्ही अभ्यास केलाय का कुणाचा IQ तुम्ही सांगताय? जर तुम्ही IQ गोष्टी सांगत असाल तर तुम्ही धम्माचा नाही स्वतःचा रास करून घेताय. आणि अनेक जण आहे ज्यांनी स्वतःचा रास करून घेतलाय, कारण धम्माची चुकीची तत्व सांगितल्यामुळे. धम्माची चुकीची लोकांमध्ये पसरवणं हे सगळ्यात मोठं अकुशल कर्म आहे. आणि अकुशलाचा परिणाम काय होतो? ते कधीच कुशल चित्त उत्पन्न होऊ देत नाही. अर्थात ते कधीच सुख नावाची गोष्ट मिळू देत नाही. तो माणूस नेहमी सैरभैर असतो. त्याला कोणीच त्या ठिकाणी मार्गदर्शन करू शकत नाही. आणि आयुष्याच्या उतार वयात तो एकटा पडतो. आणि एकटा पडलेला व्यक्ती विक्षिप्त होतो, वेडा होतो, आणि वेडसरपणात त्याचा मृत्यू होतो. याची अनेक उदाहरणे आहेत. मग विक्षिप्त झालेल्या माणसाला मग दारूचा आधार घ्यावा लागतो. आणि मग दारूच्या ते व्यसनांच्या आहारी जातात. मग वेगवेगळे व्यसनं त्या ठिकाणी करतात. आणि मग वेगवेगळी व्यसनं करून ते त्या ठिकाणी काय करतात? अत्यंत वाईट अवस्थेत त्यांचा मृत्यू होतो. तर तुम्ही जर उदाहरणं पाहिली विचारवंतांचं नेमकं काय झालं तर ह्या घटना घडल्या. सोपं आहे म्हणायला, सोपं असतं भीमा तुझ्या मताचे, म्हणायला सोपं असतं की जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव. पण भीमरावांनी जसं सांगितलं तसं त्यांचा मार्ग नाही पत्करला. म्हणून बघा त्यांचा शेवट त्या ठिकाणी फार हलाखीच्या परिस्थितीत झाला. अनेक जे गायक लोक करत आहेत, लोकांमध्ये प्रबोधनाचं काम करतात ना, शेवटी या प्रबोधनकारांचं काय होतं? कारण आयुष्यभर काही जण तर फक्त विष पेरत असतात. समाजात भांडणं लावत होतात. समाज एकत्र कोणी नाही करत, पण समाज मात्र दुभंगायला सगळे कारणीभूत होतात. पण शेवट यांचा काय होतो बघा, किती हलाखीची परिस्थिती येते. पण जे धम्माचं जीवन जगतात, म्हणून असं म्हणलं जातं व्यवहारामध्ये तुम्ही जर जीवन जगत असाल, जसं जसं तुमचं वय वाढतं तुमची किंमत कमी होते. या गृहस्थ जीवनामध्ये जसं जसं वय वाढतं तसं तुमची किंमत कमी होते. कोण किंमत देत नाही? तो वेडा आहे म्हणतात. तो वेडा आला, चला बाबा, त्याला काही कळत नाही. लोक म्हातारी म्हणतात, याला काही कळत नाही असं म्हणतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. साठी बुद्धी नाटी म्हणतात. परंतु परमार्थात सदाचार शील समाधी प्रज्ञेचं आचरण करत जो आचरण करतो, अर्थात परमार्थात जगतो, परम अर्थ मेल्यानंतर नाही, परमार्थात जो जगतो, तर त्याचं वय जसं त्या ठिकाणी वाढतं त्याची किंमत वाढते. लोक त्याला उचलून घेतात, त्याला आधार देतात, त्याला पालखीत बसवतात, त्याची हर प्रकारे त्या ठिकाणी सेवा करतात. अशा पद्धतीने धम्मामध्ये जे जीवन जगतात त्यांचं आयुष्य सुखकर होतं, मंगलमय होतं. म्हणून आज 100, 105, 110 वर्षाचे भिक्षू आहेत आणि ते जीवन बघा किती सुंदर जगतात आहे. कारण त्यांनी जीवन काय केलंय? कुशलस्य उपसंपदान सचित्त परियोदपन. तर त्यांचं एवढा सन्मान त्या ठिकाणी होतो. तर आपण अशा व्यक्तींना सन्मान दिला पाहिजे ना. बुद्धांच्या प्रत्येक गोष्टीवर जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही बौद्ध नाही आहेत. तुम्ही फक्त एक माणूस म्हणून जगताय.
तर भगवान बुद्धांनी सर्वात महत्त्व कशाला दिलंय तर मानवी मनाला आणि मानवी मनाच्या विमुक्तीला, ज्याला निब्बाण म्हटलंय. आणि जे निब्बाण प्राप्त करतात तेच परिनिर्वाण होतं आणि ज्यांचं परिनिर्वाण होतं ते परम सुखामध्ये त्या ठिकाणी असतात. म्हणून भगवान बुद्धांच्या धम्माची तत्व कळली पाहिजे. नाहीतर बुद्धांच्या नावावर आज जे पण इंटरनेटवर सोशल मीडियावर जे मेसेज येतात बुद्धा आणि खाली लिहिलं जातं भगवान बुद्ध, तेव्हा आपण त्याची पडताळणी केली पाहिजे. बुद्धांनी असं सांगितलंय का? किंवा बुद्धांनी हे कुठं सांगितलंय? बुद्धांनी हे कुठं वचन सांगितलंय? किंवा बुद्धांचं हे चित्र कथा सगळं काल्पनिकच त्या ठिकाणी आहे. तर ह्याची पण त्या ठिकाणी आपण संशोधन केलं पाहिजे आणि विचारपूर्वक एखादा बुद्धांचा विचार ठेवताना खरंच तो बुद्धांचा आहे का हे पण बघितलं पाहिजे. कारण आजकाल बुद्धांच्या नावावर प्रत्येक जण काही ना काही लिहितोय. कारण बुद्धांनी क्षत्रिय श्रेष्ठ आहे असं वाक्य मी एकदा वाचलं होतं. तेव्हा त्या ठिकाणी मी शोधलं की अरे असं बुद्ध कुठं म्हणले बुद्ध म्हणले मानवजात श्रेष्ठ आहे. बुद्ध कधीच कोणत्या वर्णाचा पुरस्कार केला नाही. बुद्धांनी कधीच कोणती जात श्रेष्ठ आहे सांगितलं नाही. बुद्धांनी सारे मानव प्राणी ना उच्च नीच कोणी हाच संदेश आयुष्यभर दिला. म्हणून आपण कोणते विचार बुद्धांचे हे पडताळलं पाहिजे आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे. तर आज या ठिकाणी बाबासाहेब का महान आहेत, बाबासाहेबांनी का आपल्याला एवढा महान धम्म दिलाय याची पडताळणी आपण केली. बाबासाहेबांनी बुद्धांनाच का स्वीकारलं, बुद्धांनाच का त्या ठिकाणी शरण गेले, तर हे सुद्धा महत्वाचं आहे. तर बुद्धांनी त्यांच्या धम्मात सर्व प्रश्नांची यथाभूत इत्यंभूत माहिती बाबासाहेबांनी दिलेली आहे. त्यामुळं काही शंका कुशंका असतील तर ती चर्चेने ती त्या ठिकाणी चर्चा आणि संवादातून सोडवली पाहिजे. नाहीतर हे चंद्रहास तांबे काहीतरी नवीनच करायला लागलेले आहेत. त्या ठिकाणी नेल्सन नवीनच काहीतरी सांगत आहे किंवा हे पोरं त्या ठिकाणी नवीनच काहीतरी शिकत आहे. ही जी भावना त्या ठिकाणी निर्माण होतीये ही अत्यंत चुकीची आहे. कारण का नेल्सन पेक्षा सर्वात जास्त वयाचा पण आणि धम्माचा पण अनुभव कुणाला असेल तर तो चंद्रहास तांबेंना आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर काम करत असेल तर नेल्सन किती अनुभवी असेल. म्हणजे मी हे का बोलतोय, कारण चांगल्या मित्राची संगती आपल्याला खूप काही देऊन जाते. वाईट मित्रांची संगती, वाईटाकडे जायला वेळ नाही लागत. चल गुत्त्यावर, चल चौकात, जायला वेळ लागत नाही. पण चल विहारात, चल त्या ठिकाणी कुणाचं तरी प्रवचन ऐकायला किंवा काहीतरी मार्गदर्शन ऐकायला, तिथं मात्र वेळ लागतो. म्हणून जे मिळालंय ते पकडून ठेवा आणि त्याप्रमाणे आचरण करा. आपल्या जीवनात मोठं ध्येय ठेवा. मला काहीतरी बनायचंय, बनूनच दाखवायचंय आणि ते बनण्यासाठी मृत्यू आला तरी चालेल, अजिबात मागं हटायचा नाही. तर अशा पद्धतीने तो बाबासाहेबांचा संदेश आपल्या जीवनात उतरवा. कोण काय म्हणताय, कसं म्हणताय हे करण्यापेक्षा बाबासाहेबांनी काय सांगितलंय, बाबासाहेबांचे 22 खंड आहे, ते 22 खंड काढा. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन केलंय, गृहस्थांना काय मार्गदर्शन केलंय, स्त्रियांना काय मार्गदर्शन केलंय, पुरुषांना काय मार्गदर्शन केलंय, सामाजिक चळवळीसाठी काय मार्गदर्शन केलंय, धार्मिक चळवळीसाठी काय मार्गदर्शन केलंय, राजकीय चळवळीसाठी काय मार्गदर्शन केलंय, ते अंतिम आहे. जर बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आज आपलं सामाजिक वातावरण वेगळं दिसलं असतं आणि आपली राजकीय एक वेगळं बल त्या ठिकाणी निर्माण झालं असतं. कारण तिथं धम्माचा अभाव निर्माण झाला म्हणून आपली राजकीय चळवळ सुद्धा संपली, आपली सामाजिक चळवळ सुद्धा संपली. कारण बाबासाहेबांच्या आदेशाकडे केलेलं दुर्लक्ष. म्हणून बाबासाहेब समजून घेऊया, बाबासाहेबांचे विचार समजून घेऊया आणि बाबासाहेबांनी काय लिहिलंय ती पुस्तकं वाचूया. ना की नेल्सन काय सांगतोय किंवा आमका काय सांगतोय हे वाचत नाही बसायचं. तर माझे बाबासाहेब काय सांगतात हे आपण समजून घेऊया. तर नक्कीच त्याच्यातून आपलं कल्याण होईल आणि उद्याचा दिवस हा नक्कीच आपल्या आयुष्यातला सोनेरी त्या ठिकाणी असेल. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम.